सरकारने शेतकऱ्यांना जी फसवी कर्जमाफी दिली त्याच्यामध्ये ज्या जाचक अटी शर्ती टाकल्यात त्या अटी शर्ती काढून टाकाव्यात, 2 लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी करावी यासाठी 12 जून रोज शुक्रवारला पंढरपूर या ठिकाणी रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करत आहेत। आणि 12 जूनला रोज शुक्रवारलाच मुख्यमंत्र्यांची एक पत्रकार परिषद होते, त्याच्यामध्ये त्यांनी कमिटी आणि काही संकेत दिलेत ते आपण बघूयात। त्याचे व्हिडिओ पुरावे तुमच्या समोर ठेवतोय आणि मुख्यमंत्री किती लबाड बोलतात, किती खोटं बोलतात ते बोललेले आणि त्याच्यानंतरचे पुरावे असं आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील, बघा स्क्रीनवर। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। एकच अट जी आम्ही टाकलेली आहे ती विशेषतः महाराष्ट्रातली जी आमची बँकिंग सिस्टीम आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत या बँका टिकल्या पाहिजेत याकरता टाकलेली ती अट आहे की ज्याच्यामध्ये ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत आणि उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत। बघितलं तुम्ही, मुख्यमंत्री धडाधड म्हणतायत की आम्ही अटी शर्ती लावल्याच नाही। मग 2019चा शेतकरी तुम्ही त्यात का धरत नाही आहात? म्हणजे तुम्ही म्हणता की आम्ही एकच अट लावली, अहो पण त्या एका अटीमुळे जर का 75 ते 80% शेतकरी त्या कर्जमाफीत बसत नसेल तर मी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी की बँकांची कर्जवसुली योजना आहे हे तरी तुम्ही शेतकऱ्यांना एकदा सांगितलं पाहिजे। हा त्यांच्या लबाड बोलण्याचा पहिला पुरावा। दुसरा, ते काय म्हणतात, तो आमची बँकिंग सिस्टीम, शब्दप्रयोग का, आमचा शेतकरी नाही, शेतकरी मेलाच चालतो, बँका जगल्या पाहिजेत। म्हणजे आमची बँकिंग सिस्टीम आणि सहकारी बँका अँड ऑल टिकल्या पाहिजेत म्हणून 2019ची अट टाकली आहे आणि त्यांना सुद्धा आम्ही एका लिमिट पर्यंत कर्जमाफी करतोय, म्हणजे 50,000पर्यंत करतोय। मी ओरडू सांगतोय, जर त्या शेतकऱ्याकडे 2 लाखापर्यंतचं ओटीएस करण्यासाठी पैसे असते, जग मारायला त्यानं तुमची कर्जमाफी मागितली असती का? मागितली नसती। त्याच्यामुळे बँका वाचवायच्या का शेतकरी वाचवायचा हे सरकारने ठरवावं। तुम्ही हे सांगताय की नाही, 2019च्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्या बिचाऱ्यांनी नंतर कर्ज काढलं, त्या सगळ्या शेतकऱ्यांवर 2025च्या ओल्या दुष्काळाचं सावट आलं होतं, त्यांच्या जमिनी खरडून गेल्या, त्यांच्या उत्पादनात घट आली, ते बँकांचं कर्ज भरू शकले नाही, सरकारी धोरणामुळे त्यांना भाव मिळाला नाही, त्यामुळे ते सगळीकडनं मेटाकुटीला आलेले आहेत। त्यामुळे सरकारचं नैतिक कर्तव्य आहे की 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेले आणि त्यानंतर त्यांनी कर्ज घेतलेले आणि ते 2025 पर्यंत थकीत असलेले आणि 2026 पर्यंत न भरलेले जे शेतकरी आहेत त्यांना त्यांनी घेतलंच पाहिजे। त्यानंतर पुढे स्क्रीनवर बघा मुख्यमंत्री काय म्हणतात ते। आता आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात एक सब कमिटी तयार केली आहे, मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री त्याच्यामध्ये आहेत। ही कर्जमाफी जशी पुढे जाईल तशी त्यातल्या अडचणी लक्षात येतील, त्या अडचणी सोडवण्याची जी काही जबाबदारी आहे ती या कमिटीला देण्यात आलेली आहे, त्यावेळी आम्ही ती सोडवू। आता हे जे मुख्यमंत्री म्हटले स्क्रीनवर, तर त्यांचं म्हणणं काय, मुख्यमंत्री मी स्वतः आणि 2 मुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांची सब कमिटी आम्ही तयार केलेली आहे। ही कर्जमाफी जशी पुढे जाईल तसतशा ह्या अडचणी समोर येतील, त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही जबाबदारी त्या कमिटीला देण्यात आलेली आहे। हे संकेत आहेत मुख्यमंत्र्यांचे। म्हणजे काय, आधी वरवंटा फिरवायचा, आधी लाथाडायचं, मारायचं, बघायचं हे एकवटात का, याच्यासाठी कोणी आंदोलन करतं का? आता रोहित पवार आंदोलनासाठी पुढे आले म्हणून हे मुख्यमंत्री म्हणायला लागले की आमची जी कमिटी आहे त्याच्या अडचणी त्याच्यावर पुढे काम करेल। आता हा आंदोलनाचा दबाव जर वाढत गेला तर या अटी शर्ती निघणार आहेत बरं का। त्याच्यानंतर बघा मुख्यमंत्री स्क्रीनवर काय म्हणतात, तर पण कुठल्याही निवडणुका समोर नसताना या ठिकाणी ही कर्जमाफी आम्ही केलेली आहे, हे महत्त्वाचं आहे। विरोधी पक्षाने कोणची ताकदीनं मागणी न करता शासनाने स्वतः केलेली कर्जमाफी आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे। कुठलाही आम्हाला विरोधकांचा दबाव नसताना आम्ही कर्जमाफी करतो आहोत, अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांच्या जिभेला थोडं हाड पण नाही। बच्चू कडूंनी नागपूरला काय केलं, त्याच्यामध्ये सर्व शेतकरी नेते होते, महाविकास आघाडीचे लोक होते, त्यांनी तुमच्यावर दबाव आणला होता म्हणून तुम्ही समिती स्थापन केली। तुम्हाला 2024च्या निवडणुकामध्ये खोटं आश्वासन दिलं, शेतकऱ्यांची सत्ता मिळवली आणि त्याच्यानंतर तुमचा प्लॅन होता 2028ला ही कर्जमाफी करायचा, पण बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी आम्ही सगळ्यांनी जे आंदोलन केलं, त्याच्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील यांनी अनेक पदयात्रा काढल्या, याच्या दबावातून शेतकऱ्यांमध्ये तुमचं खच्चीकरण होतंय याची जाण ठेवून
तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ही कर्जमाफी राबवली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कारण कर्जमाफी राबवण्याचं हे आहे की या तुमच्या सगळ्या बँका डुबायला लागल्यात, प्रेशर तुमच्यावर यायला लागलं, शेतकरी कर्ज भरायला नाही लागले. आणि न भरण्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे, कारण की त्यांनी सातबारा कोरा करायचे आश्वासन दिली. तुमच्यावर प्रेशर आणलं देवेंद्र फडणवीस, बँकांनी तुमच्यावर प्रेशर आणलं, म्हणून तुम्ही ही कर्जमाफी योजना आणलेली नाहीये, तर तुम्ही ही शेतकऱ्यांकडचं कर्ज बँकांना वसूल करून देण्याची योजना आणली आहे आणि त्याच्या विरोधात रोहित पवार आंदोलन करता आहात. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही 2029चाच तुमचा प्लॅन होता, पण तुम्ही गुरफटले सगळीकडनं, त्या बँका डुबायला लागल्या, आर्थिक शिस्त बिघडायला लागली, म्हणून तुम्ही हे पाऊल उचललेलं आहे. आणि हे पाऊल तुम्ही शेतकऱ्यांसाठी उचललेलं नाहीये, हे पाऊल तुम्ही बँकांसाठी उचललेलं आहे. स्वतःवर एक धब्बा लागणार होता, तो धब्बा वाचवण्यासाठी उचललेला आहे. परंतु आम्हाला त्याशी काही घेणदेण नाही, आम्ही आंदोलन करत आहोत. रोहित दादांना आमचा सपोर्ट आहे आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने त्यांना सपोर्ट करावा आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्या. कृषी मंत्र्यांनी रोहित पवारांना चर्चेचं निमंत्रण दिलंय, ते त्यांनी लाथाडलेलं आहे, धुळकरलेलं नाही, लाथाडलेलं आहे. कारण चर्चेतनं काय होणार नाहीये, अटी शर्ती मागे घ्या, आंदोलन मागे होईल. त्या सगळ्याच्या अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देणार आहोत. त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा, साईडला बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.